दक्षिण मध्य मतदारसंघातील उमेदवार अनिल देसाईंच्या प्रचारानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतील नगरसेवक आणि वर्षा गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता। मात्र या सगळं अफवा असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचं मत आहे। त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं याविषयी ठाकरेंच्या शिवसेनेतील नगरसेवक वसंत नकाशे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रितेश हाके। पाहूया। मतदारसंघातील उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारादरम्यान यांच्या प्रचार कार्यालयामध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला अशी बातमी सध्या समोर आली आहे। नेमकं हे प्रकरण काय आपण त्यांच्याशी जाणून घ्या, ज्यांच्याशी वाद झाला पण त्यांच्याशी जाणून घ्या। सर, काय झालं नेमकं त्या दिवशी प्रकरण? काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरेंची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाला अशी बातमी समोर। नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं? परवाच्या दिवशी रात्री प्रचार संपल्याच्या नंतर आम्ही कार्यालयावर ज्यावेळी आलो त्यावेळी काँग्रेसचे आणि आमचे सर्व पदाधिकारी एकत्र आले। छोटी काहीतरी एक क्षुल्लक कारण होतं, प्रचाराला सांगितलं नाही वगैरे असं काहीतरी क्षुल्लक कारण असेल, परंतु त्यावेळून एक माउथ फेसिंग म्हणजे तोंडावरून एक शब्द उलटले असतील वेगळे, परंतु कुठल्याही प्रकारची या ठिकाणी मारामारी किंवा हातापायी झालेली नाही। तोंडावरून थोडं बहुत भांडण झालं असेल, परंतु या ठिकाणी आपल्याकडे जी बातमी दाखवली जाते की शिवसेनेच्या नगरसेवकाला मारहाण केली। काही तर लोकांनी सांगितलं शिवसेनेचा नगरसेवक सायन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। सदरच्या बातम्या खोट्या बातम्या पसरवून पण आम्हाला अशी माहिती मिळाली की त्या दिवशी तो वाद झाला होता, तो खूप भले तुम्ही जसं तुम्ही म्हणता की छोटा विषय असेल, पण तो छोटा विषय खूप मोठा झाला होता। धक्कामुक्की झाली होती, तुमच्या अंगावर आले होते, एवढा मोठा तो प्रकरण झाला होता। पोलीस स्टेशनपर्यंत देखील गेलं होतं विषय आणि तुम्हाला सायन हॉस्पिटलला देखील घेऊन जावं लागलं। एवढं मोठं प्रकरण ते त्या दिवशी ते घडलं होतं। या ठिकाणी धारावी पोलीस स्टेशनचे पोलीस त्या दिवशी हजर होते। आपण त्यांना विचारू शकता, कुठल्याही प्रकारचं हातापायी किंवा मोठं भांडण वगैरे काही झालं नाही। या ठिकाणी अफवा पसरवण्याचं काम करतायत। पोलीस स्वतः हजर होते या ठिकाणी। सायन हॉस्पिटलला न्यायला मी आता तर आपल्या समोर उभा आहे। माझी कुठे काय बाबा मारहाण झाली असेल, कुठे काय बाबा पट्टी केली असेल, काय केलं असेल तर वेगळी गोष्ट आहे, परंतु ही निव्वळ अफवा आहे। नक्कीच त्या दिवशी जो प्रकरण घडलं त्या प्रकरणाचे जे मेन साक्षीदार आहेत ते सर्व देखील उपस्थित आहे आणि ज्यांच्याबरोबर हे प्रकरण घडलं त्यांचं असं मत आहे की ही सर्व अफवा होती आणि राजकीय फायदा करण्यासाठी ही सर्व जी बातमी आहे ती पेरण्यात आली आहे। मात्र याचं सत्य काय देखील आपण येणाऱ्या काळात माहिती पडेल। कॅमेरामॅन ललितसह मी रितेश हाके, पुढारी न्यूज, मुंबई।